श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, श्री गुरुदेव दत्त. तुम्हा सर्वांना आज पुत्रदा एकादशीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आजच्या दिवशी आपण भगवान शंभूंच्या आणि बाळकृष्णांच्या विठ्ठलाची सेवा भरपूर करायची आणि आपल्या आयुष्यातली संकट दूर करून घ्यायची आणि पुण्याचा साठा मिळवायचा. तर आपल्या जीवनामध्ये पितृदोष असेल किंवा धनासंबंधी काही प्रॉब्लेम असतील किंवा संतान संबंधी काही प्रॉब्लेम असतील, कोणतेही प्रॉब्लेम असू दे, आपण एकादशीला काही उपाय केले त्याचं फळ हे आपल्याला मिळतं. तर मैत्रिणींनो, एखाद्या व्यक्तीचा मुलगा खूपच ऐकत नाही आहे, खूप वाया जातोय, तो खूप वाईट मार्गाला जातोय किंवा उलट उत्तरं देतोय, काहीच ऐकत नाही किंवा आपल्या नवऱ्याची प्रगती होत नाही आहे किंवा नवऱ्याला नोकरी मिळत नाही आहे किंवा त्यांचं प्रमोशन होत नाही आहे, आर्थिक स्थिती सुधारत नाही आहे, यासाठी आजच्या दिवशी हा उपाय प्रदोष काळामध्ये संध्याकाळी नक्की करा. मैत्रिणींनो, एक कणकेचा दिवा बनवायचा आहे, त्याच्यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे आणि चारमुखी बनवायचा आहे तो दिवा. चारमुखी बनवल्यानंतर त्याच्यामध्ये सरसोचं म्हणजे मोहरीचं तेल घाला, थोडेसे काळे तीळ घाला आणि हा दिवा तुम्ही पिंपळाच्या झाडाखाली ठेवा, कारण पिंपळाच्या झाडावर सुद्धा पितरांचा वास असतो. तर तिथे जाऊन हा दिवा ठेवायचा, 7 परिक्रमा करायच्या आणि तिथे आपण ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 21 वेळा जाप करायचा. तुम्हाला नक्कीच तुमच्या संतान म्हणजे तुमचे मुलं नीट वागायला लागतील, तुमचं ऐकायला लागतील, वाईट मार्गावरनं लांब जातील आणि चांगले म्हणजे अभ्यास करतील किंवा जे आपल्याला इच्छा असते की एक सुपुत्र आपला असावा, असे ते वागायला लागतील. त्याच्यामुळे हा उपाय हातातनं जाऊन देऊ नका, नक्की करा. आणि मला वाटतं शक्यतो एकादशीपासून 21 दिवस जर तुम्ही हा उपाय रोज केला ना, तर तुम्हाला लवकर रिझल्ट मिळेल. नमस्कार.